हॅलो, नमस्ते मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत आपल्या गव्हाच्या रानामध्ये. मी या गव्हाच्या रानामध्ये पहिला ब्लॉग केला होता. तर तेव्हा हात गहू थोडासा बारीक होता पहा. आता जरा वाढला आहे. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो पहा, हा गहू खूप आता वाढलेला आहे पहा. हे पहा, पूर्ण याला ओंब्या लागलेल्या आहेत. संपूर्ण गव्हाला जवळपास ओंब्या लागलेल्या आहेत पहा. तुम्ही पाहू शकताय. हे पहा. तिथपर्यंत आपला गहू आहे हा. आणि पूर्ण याला ओंब्या लागलेत पहा. इकडं पलीकडं ज्वारी पहा. सरकी आहे, सरकीच्या पलीकडे ज्वारी आहे. असं मस्त एकदम हिरवगार वातावरण आहे पहा इथं. तुम्ही पाहू शकताय. इकडे नारळाची झाडं आहेत. पण मेन म्हणजे हा गहू पहा मित्रांनो. हा एकदम आता त्याला फक्त लय तरी 2 पान लागतील पहा अजून. 2 जर पान दिले ना त्याचं काम झालं समजायचं. पूर्ण याला आता ओंब्या आलेल्या आहेत आणि हे पहा. पाहू शकताय तुम्ही कशा ओंब्या आहेत याला. पूर्ण याच्यामध्ये आता गहू भरलेला आहे पहा पूर्ण. आता हा गहू एकदम निबर होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग हे आपल्याला थोडंसं वाळून द्यायचं आणि त्यानंतर काढण्याला येईन. सरासरी तरी अजून एक महिन्याच्या आतमध्ये काढायला येईन हा गहू पूर्णपणे, म्हणजे काढायला येईन एका महिन्यामध्ये. 30 ते 35 दिवसामध्ये पूर्ण याची काढणी होईल. आत्तापर्यंत ह्या गव्हाला पूर्ण 7 ते 8 पाणी झालेले आहेत पहा. तब्बल मला वाटतं 8 पाणी झालेत. 8 हा. अजून त्याला 2 पाणी पाहिजेत. पूर्ण मस्त गहू आलेला आहे. आता इथं पहा, संध्याकाळची वेळ झालेली आहे. सूर्याची किरणं तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये पहा. सूर्य मावळतोय आता सध्या. बरोबर आपल्या गव्हावर ती अशी किरणं, सूर्याची किरणं पडलेलीत पहा. आणि हे पहा, इथं इथं पहा किती मस्त आहे. कोंब्या ते वगैरे सगळे आले याला. तर मित्रांनो, तुम्हाला आपला गहू कसा वाटला यावर नक्कीच कमेंट करा. तर पहा संपूर्ण आपला गहू, ते जे खाली घर दिसतंय ना तिथपर्यंत आहे. तिथून तर पार असं पूर्ण इथपर्यंत वरती. तर मला अर्धा ते पाऊण एकर शेत आहे. हे पहा असं मधली एक पट्टी. तर मित्रांनो, तुम्हाला हा गहू कसा वाटला यावर नक्कीच कमेंट करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. थांबूया आपण इथं. धन्यवाद.